जयशंकर. आत्मकला समूहाचे स्वामी मैत्रेय यांनी गेल्या वर्षी आत्मकला समूहामधून कृष्ण मनोगत ह्या कथामालिकेचे लिखाण दररोज एक भाग अशा प्रकारे समूहातून प्रसारित केले होते. कृष्ण मनोगत वाचताना समूहातील प्रत्येक सदस्याला कृष्ण जाणून घेण्याची एक ओढ लागली होती. एकेका भागानंतर कृष्ण जसा उलगडत गेला, जसा कृष्ण समजत गेला, गवसत गेला, तशी तशी सगळ्यांची कृष्णाप्रतीची भाव, कृष्णाप्रतीचे प्रेम हे वाढत गेले. आणि यातूनच एक संकल्पना आली की स्वामीजींनी ह्या सगळ्या भागांचं एकत्र प्रसारित करून हे सगळं लिखाण कृष्ण मनोगत पुस्तकातून या माध्यमातून प्रसारित व्हावं. आणि खरोखरच स्वामीजींच्या कृष्ण मनोगत या पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. कृष्ण मनोगताचं यश हेच म्हणता येईल की कृष्ण हा आपल्याशी बोलतोय. इतक्या सहज भावातून स्वामी मैत्रेयांनी ते आपल्या समोर ठेवलंय. हा कृष्ण मनोगत ऐकताना, वाचताना जसं प्रत्येक साधक किंवा वाचणारी प्रत्येक सामान्य व्यक्ती ही कृष्णमय होत गेली. कृष्ण तत्व समजून घेणं इथपर्यंत जरी आपण जाऊ शकलो तरी सुद्धा या पुस्तकाचं ते यशच समजलं जाईल. खूप जणांनी आपल्या लिखाणातून, आपल्या शब्दांमधून पुस्तकाविषयी भरभरून दाद दिलेली आहे. आणि याचाच पाठलाग करत आता स्वामीजींनी बुद्ध मनोगत याचा एक एक भाग समूहातून प्रसारित करण्याचा एक संकल्प केला आहे. स्वामीजी बुद्ध मनोगताचे भाग समूहातून रोज एक असा टाकत आहेत. यातून एक संकल्पना पुन्हा अशी येते की जर हे बुद्ध मनोगताचे सगळे भाग आपल्याला एकत्रित वाचता आले, ऐकता आले तर हे कथानक अजून जास्त रंगतदार होईल. बुद्ध समजून घेणं हेही सोपं नाहीये. जसं कृष्ण समजणं सोपं नाहीये तसंच बुद्ध समजणं सुद्धा सोपं नाहीये. एका राजपुत्राची बुद्धत्वाकडे वाटचाल हा जीवन प्रवास तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. मनातला बुद्ध जागा करायला फार सोसावं वगैरे लागत नाही. बुद्ध काय एका क्षणी असं जागा होतो, पण तो जागा झालेला बुद्ध जिवंत ठेवणं ही खरी आपली कसोटी असते. आपण क्षणात काहीतरी संकल्प करतो, त्या संकल्पाने काही काळापुरतं आपण पेटूनही उठतो, पण त्यावर आपण ठाम राहत नाही. आपल्या मनाची चलबिचल, आपला चंचल स्वभाव, आपली विचारांची होणारी जडणघडण, चढ उतार, यातून आपण पुन्हा त्या मार्गावरून आपण आपला जुन्याच वळणावर येऊन टाकतो. एखादा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी किंवा मनात आलेल्या भावभावनांवर नियंत्रण ठेवून त्या दृष्टीने प्रवास करणं हे सगळं आपल्याला कृष्णाकडून शिकता येतंय, बुद्धांकडून शिकता येतंय. आता बुद्धत्वाकडचा हा प्रवास किंवा बुद्ध जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला सिद्धार्थ गौतमांकडे जावं लागेल, त्या राजमहलात जावं लागेल. त्या राजपुत्राची ती कहाणी आपल्याला
ऐकावी लागेल, वाचावी लागेल. सुरुवात जी होणार आहे ती आपली एका राजमहलातून होणार आहे. बुद्ध ही एक ताकद आहे. स्वतःतल्या सगळ्या अवगुणांशी लढून स्वतःलाच जिंकण्याची ताकद. बुद्ध हे ज्ञान आहे. ते आपल्यालाच आपल्या अंतरी गवसायचं आहे. बुद्ध ही एक शिकवण आहे जी आपण स्वतःलाच द्यायची आहे. हे जे तत्वज्ञान आहे, ही जी शिकवण आहे, ही स्वतःचा शोध घेण्याची आहे. बुद्धांना आत्मज्ञान झालं, साक्षात्कार झाला, आत्मसाक्षात्कार झाला. मग तो कुठल्या झाडाखाली झाला, कसा झाला, आणि मग सिद्धार्थ गौतमांचा बुद्धाकडचा प्रवास हा जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक झालेलो आहोत. आणि याविषयी शाळा पाठ्यपुस्तकातून आपण अगदी सूक्ष्मतम अशी माहिती मिळवू शकलो आहे. आज आपण स्वामी मैत्रेयींजींकडनं बुद्धाला जाणून घेण्याचा हा प्रवास सुरू करणार आहोत. त्यांच्याच शब्दातून जणू बुद्ध बोलतो आहे. बुद्ध त्याची जीवनपट आपल्या समोर उलगडून दाखवतो आहे. अशा स्वरूपातला हा जीवन प्रवास आहे. आपण आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने गौतमाचा बुद्धत्वाकडेचा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर जाणून घेऊया बुद्ध मनोगत. वर्षा ऋतूचा काळ होता. आज पूर्वान्न प्रहरापासूनच मेघ बरसू लागले होते. ते अगदी निश्चित काळापर्यंत देखील त्यांचा प्रभाव कमी झाला नव्हता. मी माझ्या शय्येवर पहुडलो होतो, पण काही केल्या निद्रा येत नव्हती. मी जागेवर उठून बसलो. शयन कक्षेत तेवत असलेल्या समयची वात ओढून मी दालनातील प्रकाश वाढवला, पण तितक्यात लगेच बाहेरून 2-3 दासी मदतीसाठी पुढे सरसवल्या. मी इशाऱ्यानेच त्यांना थांबवले. जलघटिका यंत्राकडे पाहिलं. साधारण ब्रह्ममुहूर्ताचा समय असावा. मी माझ्या दालनाबाहेर आलो. इतक्यात बाहेर उभे असलेले पहारेकरी माझ्या समोर आले. मी त्यांना देखील जागेवर थांबायची खून केली. मी दालनाबाहेर वर्षाचा जोर इतका होता की त्याचे तुषार माझ्या देहात स्पर्श करण्यासाठी जणू वेगासवे एकमेकांशी स्पर्धा करत होते. त्यांच्यासोबत त्या वर्षातील जलधारांची शीतलता अंगावर ओढून पवन देखील त्या जलबिंदूंना गारव्याचा गंध देऊन माझ्या देहावर सुमन उडवल्यासारखे उडवत होता. त्या जलधारा जणू एक मधुर संगीत निर्माण करून गाणाऱ्या पवनगीतात साथ देत होत्या. मी एक एक पाऊल पुढे जात होतो. ब्रह्ममुहूर्ताची शांतता जणू एक अमृतमय राग गात होती. मी सज्जेत उभा राहून माझा हात पुढे केला. हातावर स्पर्श करणाऱ्या त्या जलधरांची संवेदना कणाकणाने माझ्या तनूमध्ये वेगळ्या संवेदना जागृत करत होत्या. बराच काळ मी डोळे बंद करून त्या संवेदनांचा आनंद घेत होतो. आदित्यचे दर्शन काही दिवस झाले नव्हते. सलग 4 दिवस मला महलाबाहेरील उपवनात देखील जाता आलं नव्हतं. अचानक पवनाचा एक जोरदार झोका आला आणि त्यासोबत आलेल्या वर्षाबिंदूंनी माझे सर्व अंग भिजवून टाकले.
मी थोडे मागे सरकलो. माझ्या वक्षस्थलावर तरूचे एक पान चिटकले होते. मी ते अंगुलीत पकडून त्याला पाहायचा प्रयत्न केला. मी उपवनात असलेल्या अनेक वृक्षांची पानं स्मरण करू लागलो, पण मला स्मरणात येत नव्हते की आता मी पाहत असलेले पान नेमकं वनातील कोणत्या तरूचे असावे. मी विचार करत होतो. इतक्यात मागून एका सेवकाने अंगोछा माझ्या समोर केला. मी तो माझ्या हातात घेऊन पुन्हा शयनकक्षात आलो. मी सेवकास माझ्या स्नानाची पूर्वतयारी करण्याची सूचना दिली. गवाक्षाचे पटल बाजूला केले. हळूहळू वर्षाचा प्रभाव कमी झाला. जलद विरळ होत चालले होते. उषःकाल झालेला असला तरी अद्याप भास्कराचे कुठलेच चिन्ह दिसत नव्हते. मी निश्चय केला की आज काहीही झालं तरी या प्रसादाच्या बाहेर जायचं. मी स्नानाच्या आधी रथ तयार ठेवण्याची सूचना दिली होती. मी अंगुलीत धरलेलं पान माझ्या शय्येखाली ठेवले. आज प्रत्येक विधी पूर्ण करण्यास इतका दीर्घकाल लागत होता की स्नानानंद घेईपर्यंत बराच विलंब झाला होता. रविराजाचे आज दर्शन होईल अशी संभावना कमी होती. पण जेव्हा माझे स्नानविधी उरकून नवे राजवस्त्र परिधान करून मी दालनात प्रवेश केला, तेव्हा गवाक्षातून आत डोकावणारे प्रकाश किरणांना पाहून मन प्रसन्न झाले. मी शय्येखाली ठेवलेले पान पुन्हा घेतले आणि आत डोकावणाऱ्या प्रकाश किरणात ते निहारण्याचा प्रयत्न करत होतो. 4 प्रहर बरसणाऱ्या जलधारा शांत झाल्या होत्या. आदित्यचे आगमनाने उपवन उजळून निघालं होतं. प्रकृतीने रंगीबेरंगी फुलांची जणू रंगावलीच भूवर सजवली होती. माझं लक्ष फिरून पुन्हा त्या एका पानावर केंद्रित झालं. खरं तर मी प्रथमच पिवळसर रंगाचं पान बघत होतो. आतापर्यंत मी जेव्हा जेव्हा बघितलं तेव्हा हिरव्या रंगाची पानं बघितली होती. माझ्यासाठी ते एक आश्चर्य होतं. एखाद्या लहान बालकाप्रमाणे मी अवाक होऊन ते पान पाहत होतो. बाहेर उपवनात मी दूरवर नजर फिरवली. मला तिथे पिवळसर रंगाची पाने असलेले कोणताच वृक्ष दिसत नव्हता. मला माझ्या विचारांशी संघर्ष करताना फार ऊर्जा खर्च करावी लागायची. गोष्टी जसे आहे जशा सांगितल्या किंवा शिकवल्या जातात त्या जशाच्या तशा स्वीकारणे मला कधीच जमलं नाही. माझ्या मनास ज्या गोष्टी स्वीकारू शकत नाही त्या केवळ गुरुजन, मातापिता, प्रियजन, मित्र किंवा परंपरा वा संस्कृती म्हणून स्वीकारणे मला कधीच मान्य झाले नाही. या ठिकाणी मी पुन्हा एकदा ह्या शेवटचा पॅराग्राफ रिपीट करते. पुन्हा एकदा आपण याची उजळणी करूयात. इथे राजपुत्र जो राजमहालात वाढलेला आहे त्याला झाडाचं पिवळं पान याचं किती कुतूहल वाटतंय. याच्यामध्ये खूप गूढ गहन असा एक अर्थ जाणवतोय की झाडाचं पिवळं पान माहीत नसणं म्हणजे काय, की ही जी काही निसर्गाची किमया आहे, निसर्गाची हे चक्र आहे, हिरवं पान पिवळं होणं किंवा मनुष्य जीवनाचा चित्रपट असो, बालपण, तरुणपण, म्हातारपण, ह्या ज्या अवस्था आहेत मग त्या निसर्गाच्या असो की मानवी जीवनाच्या असोत, मला वाटतं हे पिवळं पान
कुतूहलाने बुद्धाने बघणं याच्या मागे हेच आपल्याला दाखवून द्यायचं आहे. स्वामीजींच्या शब्दांमधनं किंवा बुद्ध मनोगत आपल्या पुढे मांडताना बुद्धाचे त्या वेळेची मनस्थिती काय आहे, त्यावेळेस बुद्धाच्या गौतमांच्या मनात काय विचार होते, हे इतकं सूक्ष्मतम पद्धतीने स्वामीजी आपल्या समोर ठेवत आहेत की बाहेर उपवनात मी दूरवर नजर फिरवली. मला तिथे पिवळसर रंगाची पानं असलेले कोणताच वृक्ष दिसत नव्हता. मला माझ्या विचारांशी संघर्ष करताना फार ऊर्जा खर्च करावी लागायची. गोष्टी जशा आहेत तशा स्वीकारायला सांगितल्या आणि शिकवल्या जातात. त्या जशाच्या तशा स्वीकारणे मला कधीच जमलं नाही. माझ्या मनास ज्या गोष्टी स्वीकारू शकत नाही त्या केवळ गुरुजन, माता पिता, प्रियतम, मित्र किंवा परंपरा या संस्कृती म्हणून स्वीकारणं मला कधीच मान्य झाले नाही. माझ्या मनात अनेक प्रश्नांचं मोहोळ उठलं होतं. मुळातच या सृष्टीची विविधता, रंगीबेरंगी फुलं, भिन्न भिन्न रंग, फुलांचे भिन्न भिन्न सौंदर्यपूर्ण आकार, तितकेच भिन्न भिन्न गंध, शिवाय एकाच भूमीतून निर्मित झालेले वृक्ष आणि त्यावर येणारे भिन्न भिन्न स्वादाचे फळ, मला या सर्व गोष्टी निसर्गाची अद्भुत शक्ती, एक चमत्कार, एक रहस्य असल्यासारखं वाटायचं. मी बाहेर निघण्याच्या विचारात होतो. इतक्यात वार्ता आली की पितृभगिनी माता पामिता आपली कन्या राजकुमारी यशोधरा माता महाप्रजापती यांच्या समवेत माझ्या भेटीसाठी येत आहेत. यशोधरा अगदी माझ्या बालपणापासूनच दर वर्षा ऋतूच्या आरंभी पिता दंडपाणी व माता पमिता यांच्या सोबत यायची आणि माझ्या कुठल्याही सगळे सोयरे मित्र यांच्यापेक्षा मला यशोधरा अधिक प्रिय होती. तिच्या सोबत दिवसाचे अनेक प्रहर अगदी निमेष सरावा तसे सरायचे. ज्येष्ठ भ्राता देवदत्त याचा व्यवहार तर एखाद्या शत्रू समान असायचा. मला त्याचा क्रोध, संताप प्रत्येक भेटीमध्ये क्षणोक्षणी जाणवायचा. त्यामुळे मन मोकळं होण्यासाठी, मन मोकळं बोलण्यासाठी मी आवर्जून यशोधराची प्रतीक्षा करायचो. मी राज्यात बाहेर नगरात भटकंतीचा बेत रहित केला. मला ज्या मातेने जन्म दिला, माता महामाया, मला तिचा चेहरा पण आठवत नाही, पण माता प्रजापती बरोबर माझं नातं हे खऱ्या माते समान होतं. तिची प्रेम, तिची ओढ, तिची माझ्याबाबतची काळजी मला आत खोलवर स्पर्श करून जात होती. माझ्या संपूर्ण विश्वामध्ये मला प्रीतिकर अशा दोनच व्यक्ती होत्या. एक म्हणजे माता महाप्रजापती आणि दुसरी यशोधरा. तिचं आगमन माझ्याकरता नेहमीच सुखकारक व आनंददायी असायचं. तिच्याबरोबरचा अनेक आनंदपूर्ण स्मृती मी माझ्या हृदयात जतन केल्या आहेत. मला फार काळ प्रतीक्षा करावी लागली नाही. माता महाप्रजापती सोबत यशोधराला येताना मी दुरूनच पाहिलं आणि मला पाहून यशोधरा मातेला मागे टाकून जवळजवळ धावतच माझ्याजवळ आली. सावकाश, एवढी त्वरा कशासाठी? एका हाताने आशीर्वादाची मुद्रा करत करत हात दडवत किंचित श्वास घेत ती म्हणाली, सांगते, आधी हात पुढे कर. मी हात पुढे केला. तिने दडवलेला हात पुढे करून त्या हातातील एक कमल पुष्प माझ्या हातात ठेवत ती म्हणाली, हे पुष्प मी तुझ्यासाठी घेऊन आले आहे. आणि काल मध्यान्नापर्यंत आम्ही आलो होतो, पण माता महाप्रजापतीने काल तुला वार्ता पाठवली आणि मला तुझ्या राजप्रसादात येऊ दिलं
मी हे पुष्प जलकुंभात ठेवलं होतं. प्रथम मी खूप वेळ ते पुष्प निहारत होतो. मी काही बोलणार इतक्यात माता महाप्रजापती पुढे येत यशोधराच्या स्कांदवर हात ठेवत म्हणाली, आवडली का यशोधराची भेट? पण काल का भेटू दिलं नाहीस? आणि मला वार्ता दिली असती तर मी स्वतः आलो असतो. तुझे पिता त्यांनीच आदेश दिला, आज सिद्धार्थच्या राजप्रसादात जाऊ नका. आता त्याने यशोधरेचा विश्राम अपेक्षित होता की युवराज सिद्धार्थ यांच्या विश्रामात खंड नको होता हे विचारण्याचे साहस आम्ही केलं नाही, कारण आमची देखील तीच इच्छा होती. आज प्रथमच मी राजप्रसादाच्या बाहेर नगरात फेरफटका मारण्याचा मानस बनवला होता आणि आता मी निघणार होतो. जर कोणाची हरकत नसेल तर मला देखील सोबत यायला आवडलं असतं. यशोधरा, तू दर वर्षा ऋतूच्या आरंभी अगदी न चुकता येत होतीस, पण मागील काही वर्षापासून एकदाही आली नाहीस. मी तर यायचा हट्ट करत होते, पण मामाश्री आणि पिताश्री यांच्यामध्ये काही ना काही विवाद, रुसवे फुगवे चालू असतात आणि त्यांची इच्छा नसेल तर कितीही प्रयत्न केला तरी यायला जमायचं नाही. तिथे मातोश्रींचे पण काही चालत नाही. पण यावेळी मी निश्चय केला, जर कोणी नाही आलं तरी मी जाणार म्हणजे जाणार. शेवटी माझ्या हट्टाखातर पिताश्री स्वतः आले नाहीत, पण माझी जाण्यासाठीची संपूर्ण व्यवस्था त्यांनी केली. पण मी येऊ शकले नाही तरी कपिलवस्तूमधून कुणीही आले नाही भेटीसाठी किंवा ख्याली खुशाल्या विचारण्यासाठी. जर आपण एकमेकांना दोषारोपण देत राहिलो तर आता वर्तमान क्षणातील आपली स्मृतिदायी होऊ शकणार नाही. जर आपण एकमेकांना दोषारोपण देत राहिलो तर आता वर्तमान क्षणातील आपली भेट स्मृतिदायी होऊ शकणार नाही. आज योगायोगाने ऋतू बदलला आहे. इतके दिवस पक्ष्यांची किलबिलाट ऐकू आली नव्हती. आज इतक्या दिवसातून पक्षी देखील प्रसन्नतेने सूर्यदेवतेचे स्वागत करत सुमधुर गायन करत आहेत. आपण त्यांच्या प्रसन्नतेने सहभागी होऊ आणि आपला आनंद द्विगुणित करूया. माता महाप्रजापती आणि माता पमिता आपापसात बोलण्यात व्यग्र झाल्या होत्या. मी आणि यशोधरा बोलता बोलता उपवनात आलो. मी ज्या राजप्रसादात निवास करत होतो तो परिसर इतका विशाल आणि भव्य होता की माझ्या सर्व युद्धाभ्यास, शस्त्र प्रशिक्षण, वेद अभ्यास याचं विशाल प्रांगणात वेगवेगळ्या स्थानांवर होत असायचं. ज्यावेळी आमच्यातील कौशल्य कसब तपासण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली होती, ती मात्र पिता शुद्धोधन यांच्या निवास स्थानाजवळ होती. तेव्हा एकदाच मी या प्रासादाबाहेर गेलो होतो. आज माझी खूप तीव्र इच्छा झाली होती नगरात फेरफटका मारण्याची, पण आता यशोधरा सोबत होती आणि त्यामुळे बाकी काही गोष्टी स्मरणात राहिल्या नाही किंवा महत्त्वपूर्ण राहिल्या नाही. सूर्यदेवतेचे आगमन झालेले असले तरी अजून उपवनातील बराच परिसर ओलसर होता. माझ्या सूचना न मिळाल्यामुळे रथ उपवनातील माझ्या प्रसादासमोर तयार होता. मी रथात बसलो आणि माझ्याबरोबर यशोधराही रथात चढली. रथचालकाने निघण्याची आज्ञा मागितली. मी त्यास काही काळ प्रतीक्षा करण्यास सांगितले. यशोधराने दिलेले कमलपुष्प माझ्या हातातच होते. यशो, या उपवनात भिन्न भिन्न पुष्पांच्या अंतरंगी कोण इच्छा निर्माण करत असेल की त्यांनी कोणत्या रंगात, कोणत्या गंधात, कोणत्या आकारात फुलावं ते?
पुष्पांच्या मनात काय इच्छा आहे त्याचा विचार करण्यापेक्षा माझ्या मनात काय इच्छा आहे याचा विचार तुला करता येणार नाही का? यशोधराच्या या प्रश्नाला काय उत्तर द्यावं मला काहीच समजलं नाही. तिने विचारलेला प्रश्न तिच्या नेत्रात मला दिसत होता. मी एकटक माझ्या नजरेला नजर भिडवून बघत होती. ती एकटक माझ्या नजरेला नजर भिडवून बघत होती. मी तिच्या नजरेत पाहत म्हणालो, पुष्पांना बोलता येत नाही, पण तुला तर बोलता येतं ना. तू सांगू शकतेस तुझ्या मनात काय आहे. एक तर मामाश्री आणि पिताश्री यांच्यामध्ये सुसंवाद नाही. केवळ एक नातं जे ईश्वराने भाग्याने जुळवले आहे, त्या औपचारिक नातं दोघांकडून फक्त नाईलाजास्तव पाळण्याचा प्रयत्न केला जातो आहे. प्रेमाचा ओलावा आणि जोड नसेल तर नाती शुष्क होतात, तुटून जातात. माझी ओढ असते तुला भेटायची, पण जर आपले ज्येष्ठ एकमेकांबद्दल मनात अस्वीकारात्मक भावना घेऊन जगत असतील, त्यांच्यातच मेळ नसेल तर आपलं नातं तरी कसं जुळू शकेल. तू माझा एक मात्र सखा आहेस आणि तुझ्याशिवाय अन्य कोणाची मी कल्पना पण करू शकत नाही. तुला काहीच भावना स्पष्ट नाहीत का माझ्याबद्दल? तू इतक्या प्रदीर्घ कालावधीत एकदाही स्वतःहून मला भेटण्यासाठी म्हणून आला नाहीस. यशू, तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की मी या प्रासादाच्या बाहेर एकदाच गेलो होतो, तेही शास्त्र व शस्त्रार्थ स्पर्धेत योगदान देण्यासाठी. आणि आज मला स्वतः आतून तीव्र इच्छा निर्मित होत आहे या प्रासादाबाहेर जाण्यासाठी. पण माझ्या पिताश्रींच्या आदेशामुळे मला प्रासादाच्या बाहेर जाण्याची मुळीच अनुमती नाही. हे बघ, मला तुझ्या कोणत्याच इच्छा जाणून घेण्यात आज आता या क्षणाला कोणताच रस नाही. कारण मी माझी इच्छा तुझ्याकडे व्यक्त करण्यासाठी आली आहे आणि ती तू ऐकून मला त्यावर तुझी निश्चित प्रतिक्रिया द्यावं असं मला वाटतं. पिताश्री मला विवाहासाठी स्वयंवर तिथी निर्धारित करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण मला वाटतं तू त्या स्वयंवरात सहभागी व्हायला हवंस आणि तू तो जिंकून माझा वर बनून माझ्या आयुष्यात यावं. तू माझी आवडती सखी आहेस, पण विवाहाबाबत माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. मला वाटत नाही की मी तुझ्याशी किंवा कुणाशीही विवाह करेन, पण एक सखी म्हणून तुझी सोबत मला कायम हवी आहे. अर्थात तुझ्या इच्छेविरुद्ध नाही. मला तिने दिलेले कमल पुष्प मी तिच्या हातात देत म्हणालो, या कमल पुष्पाकडे बघ. काल तुझ्या सरोवरातून ज्या वाटिकेतून याला आणलं त्यात अजून देखील कमल व इतर पुष्प तुला दिसले असतील, पण तू मला भेट म्हणून देण्यासाठी हेच एक पुष्प का निवडलंस? माझ्या चेहऱ्याकडे प्रश्नांकित नजरेने पाहत ती म्हणाली, मला नाही माहीत. मला कोणते पुष्प द्यावे, काय द्यावे, का द्यावे या संदर्भात माझ्या मनात काहीच कल्पना नव्हती. मी काही ठरवून नव्हतं आणलं, पण येताना माझी नजर त्या कमल पुष्पाकडे गेली आणि सहज ते तुला द्यावं अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. तुला असं वाटत नाही आपलं आयुष्य देखील या पुष्पाप्रमाणे आहे? ते पूर्ण उमललेलं आहे हे आपण जाणतो, पण त्या पुष्पांना माहीत असतं का आपला विकास पूर्ण झाला आहे? त्यांना त्यांच्या आत खोल कुठेतरी ही समज निर्मित होत असेल का? मला माझ्या मनातील समज गैरसमज याबद्दल विचार मी थोडाफार सांगू शकेल, पण पुष्पांविषयी विचारशील तर मला काहीच सांगता येणार नाही. पण मला माहीत आहे, कारण या उपवनातील प्रत्येक वृक्षाशी, वेलीशी, सुमनांशी मी बोलतो आणि त्यांच्या आंतरिक भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं की माझं देखील जीवनाचं पुष्प अपूर्ण आहे, ते उमलायचं आहे.
आणि ते उमलण्यासाठी सूर्यरूपी गुरुची, साधनारूपी भूमीची, जलरूपी प्रयत्नांची आणि पवनरूपी श्वासांची आवश्यकता आहे. शिवाय आकाशासम आशीर्वादाचीही आवश्यकता आहे. पुष्पांच्या अंतरंगात तुला डोकावता येतं, पण एका स्त्रीच्या अंतरंगात कुसभर पण उतरता येत नाही. वनात, झाडात, पानाफुलात यातच अवघं आयुष्य घालवणार आहेस का? तुला इतर कुठलेच स्वप्न, इच्छा, काही ठरवावं, करावं असं वाटत नाही का? हो, वाटतं ना. मला माझा स्वतःचा शोध घ्यावासा वाटतो. मला असं वाटतं की मी एवढ्या विशाल अशा राजप्रसादात कुठेतरी हरवलो आहे. आणि जसं मी उपवनात विहार करत असताना अनेक सेवक, दासी मला शोधत असताना मी दृष्टीपथात आल्यानंतर, मला पाहिल्यानंतर त्यांच्या नजरेतून काहीतरी अमोल ठेवा गवसल्याचा आनंद झळकत असतो, तसं मला माझ्या स्वतःचा शोध घ्यायचा आहे. मीच मला गवसल्याचा एक आंतरिक समाधान मिळवायचं आहे मला. तू एकटक माझ्या नयनात डोकावून तर पहा. ज्याला तू शोधतो आहेस त्याचं प्रतिबिंब या नयन दर्पणात तुला दिसू शकेल. असं स्वतःचा शोध इतका सहज आणि सुखकर असायला हवा होता की कोणाच्या नयनात डोकावून आपलं स्वतःचं खरं स्वरूप जाणून घेता येईल. पण जे मी शस्त्र आणि शास्त्र प्रशिक्षण घेतलं आहे त्यात वेद, उपनिषद, भगवद्गीता, अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास करताना मला पडलेले अनेक प्रश्न आजही मला अस्वस्थ करतात. असं नाही की मी माझ्या प्रश्नांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला नाही, पण कोणाच्या कुठल्याच उत्तराने मला समाधान मिळालेलं नाही. एक दिवसापूर्वीची गोष्ट आहे. सांजवेळी मी एका सेवकाचा भाला पडला म्हणून खाली वाकून तो भाला उचलून त्याला देण्यासाठी हातात घेतला. तो इतका भयभीत झाला, त्याचा सर्वांगाला घाम फुटला होता. तो मला सतत क्षमा करा, अपराध घडला, क्षमा करा युवराज, पुन्हा अशी चूक माझ्याकडून घडणार नाही, एक वेळ क्षमा करा अशी याचना करत होता. मी त्याला जवळ बोलावलं, त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तसा तो अजून जास्त भयभीत झाला, जसं मी त्याला कोणीतरी भयंकर शिक्षा देणार होतो. मी त्याला विचारलं, मित्र, एवढा काय भयभीत झाला? तू असा काय मोठा गुन्हा घडला की तू एवढा भयग्रस्त झालास? एक भाला तुझ्या हातून पडला, त्यात इतका अपराध भाव बाळगायची काय आवश्यकता आहे? माझ्या मनात कुठलाच रोष नाही. युवराज, आता तुमच्या जागी युवराज देवदत्त असले असते तर त्यांनी क्षणात माझी मानेवर तलवार ठेवली असती आणि त्यात मी उचलायच्या आत तुम्ही तो भाला उचलून मला अजून मोठ्या संकटात टाकला आहे. हे बघ, मनात कुठलाही अपराध भावना जन्म देऊ नको. ही एक स्वाभाविक घटना होती आणि तुझा भाला मी उचलून दिला, त्यात काय तुला संकटात टाकण्याची घटना घडली आहे? तू उंचावर होता, भाला माझ्या समोर पडला. माझ्या जागी कोणीही असतं तर त्याने तेच केलं असतं जे मी केलं आहे. त्यात तुला इतकं दुःख वाटण्याचं काहीच कारण नाही. युवराज, तुम्ही कपिल वस्तूचे भावी सम्राट आहात. मी एक साधारण सेवक आहे. कुठे राजा आणि कुठे सेवक? तुमच्या चरणाखालच्या धुळीची पण पात्रता नाही माझी. मला त्याच्या या गोष्टीचं हसू आलं. मी त्याला म्हणालो, हे कोण ठरवतं आपण कुठं जन्म घ्यावा, कुठे नाही? आणि समज तो युवराज आहे आणि मी सेवक आहे, काय फरक पडणार आहे? माझ्यासारखाच तुझा देह आहे. 2 नेत्र, 2 कर, 2 पाद, 1 मुख, 1 जिव्हा. काय दोघं एकाच भूमीवर उभे आहोत. दोघांच्या मस्तकावर एकच आकाश आहे. एकच सूर्य आपल्याला प्रकाश देत आहे. एकच पवन आपल्या दोघांच्या श्वासांना आंदोलित करत आहे. मग फरक कुठला आणि कोणता आहे? मी
त्याला समजावून सांगू शकलो नाही, कारण मुळात मलाच काही समजलेलं नाही. पण केवळ मी एक युवराज आहे. माझ्याकडे कपिल वस्तूचा भावी राजा म्हणून बघितलं जातं. पण मुळात मला काय व्हायचं आहे, मी कोण आहे, काय माझं गंतव्य आहे, आणि याचा शोध मलाच घ्यावा लागणार. ना पिताश्री, ना मातोश्री, ना कोणी सेवक, दासी, न मित्र, न सखी, कोण मला या प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार. हा शोध माझ्या एकट्याचाच आहे आणि या शोधाचा प्रवास मला एकट्यानेच करावा लागणार आहे. आम्ही बोलत असताना एक काक आमच्या समोर जखमी अवस्थेत पडला. मला कळेना, कोणी अखेड केलेली नाही, कुठले शस्त्र त्याला लागलेले नाही, कुठून तीर भाला आलेला नाही. मग हा काक जखमी कसा झाला? मी त्वरित जवळील एका सेवकास जल आणण्यास सांगितले. त्याने तांब्याच्या पात्रेत जल आणलं. मी त्या जखमी काकाला पाजण्याचा प्रयत्न केला. यशोधरा म्हणाली, खूप वाईट घडलं, खूप मोठा अपशकुन घडला, असं व्हायला नको होतं. शकुन अपशकुन हे कसे ठरतात, कोण ठरवतं आणि कोणत्या आधारावर ठरवतं? कोणती घटना शकुन आणि कोणती घटना अपशकुन यांची प्रणाली, प्रत कोण ठरवतं आणि त्याची मान्यता कोणत्या कसोटीवर स्वीकारली जाते? युवराज, किती प्रश्न पडतात तुला. तुझं नाव सिद्धार्थ नाही तर प्रश्नार्थ ठेवायला हवं होतं. आपली नाव आपली माता पिता ठरवतात. जर कोणाचं नाव युवराज ठेवलं तर तो युवराज होऊ शकतो का? नावात असं काय आहे? आणि मला पडणारे प्रश्न माझं नाव बदलल्यामुळे थांबणार अथवा बदलणार थोडीच. किती घटिका आम्ही बोलत होतो. फळाची थाळी त्या सेवकाने आणून दिली होती. त्यातील एकाही फळाला आम्ही हात लावला नव्हता, कारण या तनूच्या वृक्षावर मनाच्या शाखेवर लागलेल्या प्रश्नांची फळे संपायलाच तयार नव्हती. भोजन समय सरत आला होता. अधिक काळ भोजन टाळणं अवघड काम होतं, तेही यशोधरा आणि दोन्ही मातोश्री समीप असताना. भोजन जरी सर्वजण न बोलता करत असले तरी माझ्या मनात मात्र माझ्या प्रश्नांचे वावटळ थांबलेले नव्हते.